राज्यातून भाजपच्या विजयाच्या घोषणा होताच अहिल्यानगरमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। अहिल्यानगरमधील जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी मार्केट यार्ड या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला। बिहारमध्ये भाजपचा विजय निश्चित होताच अहिल्यानगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप पालसिंग तसेच तालुका अध्यक्ष दादा दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एक जल्लोषमय वातावरण निर्माण केले। विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करत आपला आनंद व्यक्त केला। या विजयाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार असल्याची चर्चा रंगत असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकातही भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप पालसिंग आणि तालुका मंडल अध्यक्ष दादा दरेकर यांनी व्यक्त केला असून बिहारमधील विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारल्याचं ते म्हणाले। बिहार राज्यातील जी निवडणूक झाली त्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, नितीश कुमार असतील आणि आपल्या राज्यात नेतृत्व करणारे फडणवीस साहेब असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी प्रचाराला गेले होते। सर्व जनसामान्यांची भावना होती की या ठिकाणी परत एकदा एनडीएचं सरकार यावं। महाराष्ट्रातील सर्व जनता असेल, नगर जिल्ह्यातील सर्व जनता असेल, या निकालाने अतिशय आनंदी आहे आणि मी या निकालाचं स्वागत करतो। आणि ही खरंच जे खोटं बोलतात अशा खोट्या लोकांना जनतेने तोंडावर पाडलंय अशी माझी या ठिकाणी भावना आहे आणि मी ती व्यक्त करतो। आज बिहारचा विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि चांगला निकाल लागलाय, काय तुमच्या भावना आहेत? आज या ठिकाणी बिहार राज्याच्या विधानसभेची निवडणूक होती आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी एनडीएला बहुमताने या ठिकाणी लोकांनी सपोर्ट केला आणि 200च्या प्लस जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। आणि त्यामुळं जो फेक नरेटिव्ह या ठिकाणी विरोधकांनी तयार केला होता की बोगस वोटिंग होते, बोगस मतदान होते आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांची एनडीएची सरकार या ठिकाणी येऊ राहिली, परंतु खऱ्या अर्थाने लोकांनी तो जो नरेटिव्ह आहे तो सबसेल खोटा ठरवलेला आहे आणि बहुमतानं या ठिकाणी एनडीएच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे। केंद्रामध्ये मोदी सरकार या ठिकाणी सक्षमपणे काम करत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांनी पाठिंबा दिलेला आहे। जे काम भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी देशभर करत आहेत, खऱ्या अर्थानं ती भावना जनसामान्यामध्ये आहे की हे सरकार खऱ्या अर्थानं विकासाला चालना देणार आहे, विकासाला पुढे घेऊन जाणार आहे आणि सर्वसामान्यांना साथ देणारं सरकार आहे। आणि या ठिकाणी आपली जी संरक्षण भिंत आहे, खऱ्या अर्थानं मोदी सरकार या ठिकाणी ज्यावेळेस या देशामध्ये रुजू झालं त्यानंतर आपलं संरक्षणामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं देश अग्रेसर झालेला आहे आणि हे वेळोवेळी आपल्या मोदी सरकारने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। परकीय आक्रमणसुद्धा या ठिकाणी करताना जे आपले शेजारील देश आहेत ते खऱ्या अर्थानं विचार करतात। हे सक्षम नेतृत्व या ठिकाणी देशामध्ये उभा राहिल्यानंतर काय बदल घडू शकतो हे खऱ्या अर्थाने दाखवून दिल्यामुळं या राज्यामध्ये, बिहार राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बहुमतानं म्हणजे विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे। त्यांना एक 20 ते 30 जागावर खऱ्या अर्थानं समाधान मानावं लागलं आहे। याच्यापेक्षा बेकार पराभव हा होऊ शकत नाही आणि याच्यापेक्षा मोठा जनाधार सुद्धा या ठिकाणी भविष्यात मिळू शकत नाही, इतकी मोठी ताकदीनं या ठिकाणी लोकांनी जनाधार दिलेला आहे। त्यामुळे हे फेक नरेटिव्ह आहे ते आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये नगरपालिका चालू झालेल्या आहे आणि नंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका होणार आहेत। ते म्हणतात ना, पहिली म्हण आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे खऱ्या अर्थानं सरकार ही आता येणार आहे। म्हणजे महापालिका असू, जिल्हा परिषद असू, नगरपालिका असू, तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा भगवा आणि एनडीएचा भगवा या ठिकाणी फडकलेला दिसेल। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।